जय हिंद मित्रांनो. बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चांगली कन्सेप्ट शिकायला मिळेल. ती म्हणजे काय, तर अपूर्णांकावरती ह्या फॉर्मॅटमध्ये मित्रांनो तुम्हाला सरळ सेवेपासून ते MPSC पर्यंत सर्वच प्रश्न आता सर्वच परीक्षेमध्ये यायला लागलेत. हे 2026 मध्ये लेटेस्टमध्ये MPSC मध्ये आलेला पण प्रश्न आहे, तलाठी भरतीमध्ये आलेला पण प्रश्न आहे आणि इतर सर्व सरळ सेवामध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय आहे मित्रांनो, आणि प्रश्न समजून घ्या. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न तुम्ही अवघ्या 5 सेकंदात सॉल्व्ह करणार ह्या कन्सेप्टवरचे. बरोबर. चला बघा काय आहे. एक आहे 80मध्ये 1 आहे आणि छेदामध्ये 3 गुणिला 5 आहे. असं करून हे इथपर्यंत आहे. 1 80मध्ये आणि 11 गुणिला 13 छेदामध्ये आहेत. बरोबर. आणि याचं मूल्य आपल्याला विचारलं आहे, तर मूल्य काय आहे याची मित्रांनो फक्त शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. लॉंगकटमध्ये जर गेला तुम्ही तर लॉंगकटमध्ये 1 मिनिट बी आपल्याला कमी पडतील. बरोबर. चला बघा काय प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये. बघा काय करायचं आपल्याला, वरती फक्त कंडिशन हे टर्म किती मोजायचे आहे, गट किती आहेत. तर हा 1 गट आहे, हा 2 गट आहे, हा 3 गट आहे, हा 4 गट आणि हा 5 गट. असे गट मोजायचे आहेत. किती गट आहेत, तर 5 गट आहे. तर 5 गट तर 80मध्ये मी लिहून टाकणार 5. एवढं क्लिअर. आता फक्त काय करायचं, पुढे गट मोजायचे आहेत. 5 गट मोजले म्हणजे 5 80मध्ये लिहून ठेवले. पहिले सुरुवात कुठून आहे, तर 3 पासून आहे. तर हे सर 3 लिहिले गुणिला शेवटचा अंक किती आहे, तर सर 13 आहे आणि हे 13 लिहून टाकायचे. बस 13. बस याला मित्रांनो फक्त सॉल्व करायचं आता आणि तुमचं उत्तर रेडी आहे. बा काय आहे, 5ला 5 जसे तसं 80मध्ये 13 तसं 39 म्हणजे तुमचं उत्तर काय आहे, 5 80मध्ये 5/39 हे असेल मित्रांनो तुमचं उत्तर. कारण या दोघांना आता भाग जात नाही ना. बस हेच ह्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला फक्त सॉल्व करायचं आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 5/39 आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चांगले कन्सेप्ट याच्यावरती हळूहळू तुम्हाला पुढे समजेल. चला पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2 आहे. आता याच्यात तुम्ही पहिले टर्म मोजा. आता सर टर्म कशा मोजायच्यात, इथं तसं डॉट 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 म्हणजे याच्यामध्ये किती आहेत हे आम्हाला माहिती नाही. तर हे बघा तेच तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात की तुम्हाला सर्व कन्सेप्ट याच्यावरती पूर्ण क्लिअर होतील. बघा काय आहेत, 1 2 3 आहे सर, पण इथं सर डॉट 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 किती आहे आतमध्ये माहिती नाही. आणि हे आता किती मोजणार सर. आता सर मित्रांनो हे तर करू शकता ना तुम्ही. पहिला अंक कोणता आहे, तर पहिला अंक सर 3 आहे. मग सर मी 3 घेणार गुणिला शेवटचा अंक किती आहे, तर शेवटचा अंक सर 21 आहे. मी हे 21 घेणार. आता सर वरती 80मध्ये काय लिहायचं हे प्रश्नार्थक चिन्ह आहे, कारण की इथे डॉट डॉट आहे ना. मग याच्यामध्ये काय घ्यायचं आहे हेच तुम्हाला क्लिअर सांगतो की आता ते कसं काढायचं आहे. बघा काय करायचं आहे, पहिला तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. पहिला अंक शेवटचा अंक आहे, शेवटचा अंक वजा पहिला अंक आणि भागिला काय, तर भागिला असेल मित्रांनो फरक. आता पहिला अंक काय, शेवटचा अंक काय हे बघा समजून घ्या. आपण ह्या छेदामधली गोष्ट करतोय. हा शेवटचा अंक आहे आणि हा पहिला अंक आहे 3. यांची आपण गोष्ट करतोय. हा शेवटचा अंक, छेदातील शेवटचा अंक आणि छेदातील पहिला अंक वजा करायचा आहे. म्हणजे काय, हे 21 लिहिणार मी, शेवटचा अंक वजा पहिला अंक किती आहे तर 3, मी हे 3 लिहिणार. आणि यांच्यामध्ये बघा ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, 2चा. इथे 2चा, इथे 2चा डिफरन्स आहे यांच्यामध्ये. इथं 2 लिहायचं आहे बस. आता सर 21मधून 3 गेले तर सर 18 उरलेत. बरोबर. भागिला 2. आता याला फक्त मित्रांनो भाग द्या. 2 1 2 9 तर सर 18. म्हणजे तुमचं याच्यामध्ये किती टर्म आहेत किंवा याच्यामध्ये किती पद आहेत, तर याच्यामध्ये एकूण पद आहेत मित्रांनो 9. बस हे प्रश्नार्थक चिन्ह काढा आणि इथं मित्रांनो 9 टाकून द्या ना. झालंय. फक्त याला आता तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याला सॉल्व करा. बघा 3 1 3 3 3 9 3 1 3 3 7 21 म्हणजे उरलं काय, 1 80मध्ये आणि 7 छेदामध्ये म्हणजे 1/7 तुमचं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 1/7. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचे असतात बरं का. अजून याच्या पुढे चांगल्या कन्सेप्ट आहेत बरं का. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा म्हणजे याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व 5 सेकंदात होतील हे तुम्हाला सांगतो मी. चला पुढचा प्रश्न बघा. आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल, मी जे शिकवते तुम्हाला समजत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला बघा आता प्रश्न काय, आता तेच कंडिशन आहे. आता याच्यात तुम्हाला विचारलं आहे काय, बघा हे मूल्य दिलं आहे आणि याचं आपल्याला किती मूल्य आहे असं आपल्याला विचारलं आहे, म्हणजे किंमत विचारली आहे. आता सर 2/3 आहे. आता पहिली गोष्ट काय करणार आपण, तेच कंडिशन मागच्यासारखीच. आता सर पहिला अंक 2 आहे गुणिला शेवटचा अंक किती आहे, तर सर 10 आहे. हे 10 लिहिले. आता सर इथे काय लिहायचं आहे, इथे बस इथे काढायचं ना मित्रांनो. शेवटचा अंक किती आहे, तर आपण काय लिहिलं असतं
शेवटचा अंक बरोबर वजा पहिला अंक भागिला काय, तर भागिला सर फरक. आता हे परत परत तुम्हाला लिहायची गरज नाही बरं का, मागे लिहिलं आपण. शेवटचा अंक किती आहे, तर सर 10, पहिला किती आहे 2, फरक किती आहे, तर बघा फरक किती आहे, तर फरक एकच आहे ना. 2 आणि 3, 3 आणि 4, 4 आणि 5, 9 आणि 10, म्हणजे फरक 1, म्हणजे किती होईल, तर सर 8 येईल. म्हणजे हे किती पद आहेत, एकूण पद आहेत मित्रांनो याच्यामध्ये 8. बस इथं हे प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी 8 लिहून टाका. आता भाग द्या मित्रांनो, फक्त कटछाट करा, भाग द्या. बे एक बे, बे चूक 8, परत बे दुणी 4, बे पंच 10, म्हणजे काय आलं तुमचं उत्तर, तर उत्तर आलं तुमचं 2/5. याला भाग जातो का, तर नाही. माझं उत्तर मग 2/5 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 2/5. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. कन्सेप्ट फक्त मित्रांनो समजून घ्या. कन्सेप्ट इज पॉवर, म्हणजे कन्सेप्ट जर तुम्हाला समजले ना तर सर्व गणितं क्लिअर होतात. ओके, चला पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय, चला हा प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे, तुमचं उत्तर कमेंटमध्ये पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर, हा प्रश्न तुम्हाला येईल बरोबर. कसं सॉल्व्ह करायचं याचं उत्तर तुम्ही सांगायचं, याचं उत्तर कमेंटमध्ये मी तुमची बरोबर. चला तुम्ही कमेंट करा की याचं उत्तर काय असेल ते. चला आता प्रश्न 5वा घ्या. आता काय याचा पण, चला हा प्रश्न, हा तलाठी 2023चा प्रश्न आहे मित्रांनो. तलाठी 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा काय करायचं होतं, किती वेळ लागते ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करायला आपण बघूया. बघा काय आहे, बघा याच्यामध्ये किती टर्म आहेत, तर टर्म सर मोजायच्यात. मग आपण टर्म मोजण्याच्या अगोदर आपण काय करणार, तर पहिला अंक किती आहे, तर सर 5 आहे, तर सर हे मी 5 लिहिणार. आणि शेवटचा कोणता, तर 91 आहे, मग हे 91. आता बघा इथं प्रश्नार्थ हे मला माहीत नाही तर किती आहे, मग ते काढतो ना मी. आता 5 एक तर सर 5, 5 न तर सर 45, म्हणजे 455 पाहिजे. ऑप्शनमध्ये हे 2 तर ऑप्शन माझे नसणारच. ह्या 2 ऑप्शनमधून कोणता तरी माझा असेल बरोबर. आणि पहिला ऑप्शनमध्ये राजा कुठं नसतो बरोबर, पहिला ऑप्शनमध्ये नसतो, म्हणजे माझा ऑप्शन काय तर हे असणार. जर तुम्हाला टिक करायचं असेल तर असं सांगतो मी तुम्हाला. आता पुढेची कन्सेप्ट बघून घ्या. काय आहे, तर सर शेवटचा अंक आहे, शेवटचा अंक वजा पहिला अंक आणि भागिला काय, तर भागिला सर फरक आहे. आता बस शेवटचा अंक कोणता आहे, तर शेवटचा अंक सर 91 आहे, वजा 5 आहे, आणि फरक किती आहे, तर फरक सर 2चा आहे ना, फरक सर 2. बस मित्रांनो याला फक्त कटछाट करा ना. तर तुम्ही 91मधून 5 गेले तर उरले किती, 86 भागिला 2. याला तुम्ही कटछाट करा, बे एक बे, बे चूक तर 8, बे त्रिक तर सर 6, म्हणजे किती आहे, तर ते आहे मित्रांनो एकूण पद याच्यामध्ये आहे 43. बस इथे मित्रांनो फक्त तुम्हाला 43 टाकायचं आहे. इथं तुम्ही 43 टाका आणि इथं 43 घ्या. आता भाग जातो का, तर भागच जात नाही ना सर, असं ऑप्शनमध्ये आहे ना, 43/55 मग 455. बस मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे गणितं सॉल्व्ह करायचे असतात. गणिताची फक्त कन्सेप्ट समजली तुम्हाला तर गणितं इझिली क्लिअर होत असतात बरोबर. चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, चल आता या प्रश्नामध्ये बघा समजून घेऊयात हे प्रश्न काय आहे नेमकं बरोबर. याच्या पुढचा प्रश्न अजून वेगळी कन्सेप्ट आहे बरं का. हा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही कन्सेप्टचा, याच्या पुढे अजून एक वेगळी कन्सेप्ट आहे. तर आपण काय करणार सर, पहिला अंक कोणता आहे सर 4, शेवटचा अंक किती आहे, तर शेवटचा अंक सर 28. बस संपले. आता वरती किती आहे, तर वरती माहीत नाही ना सर, कारण ही डॉट 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 आहे ना, हे काढायचं आपल्याला. मग आपण काय करणार, तर सर शेवटचा अंक बरोबर वजा पहिला अंक भागिला काय असेल, तर सर फरक. बस शेवटचा अंक किती आहे, तर शेवटचा अंक सर 28 आहे, पहिला अंक सर 4 आहे. यांच्यामध्ये फरक किती आहे बरोबर, यांच्यामध्ये 3चा आहे, 3चा फरक आहे मित्रांनो यांच्यामध्ये, म्हणजे 3चा फरक आहे. आता 28मधून 4 गेले तर उरले किती 24, म्हणजे हे 3, म्हणजे किती 3 8 तर 24, म्हणजे हे पद किती आहेत, तर पद मित्रांनो 8 आहेत. बस इथे मित्रांनो हे कॅन्सल करायचं, इथे 8 लिहा तुम्ही. आता फक्त मित्रांनो याला कटछाट करा ना. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 1 4, 4 चूक बरोबर, बेचूक तर बेचूक 8, म्हणजे उत्तर काय तुमचं 1/14. 1/14 असेल मित्रांनो तुमचं उत्तर आहे ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 1/14. पण अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे गणितं सॉल्व्ह करायचे असतात बरोबर. चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न MPSC ग्रुप बी प्री 2026 मित्रांनो हा प्रश्न आहे बघा. प्रश्न किती क्वालिटी आहे हा प्रश्न समजून घ्या. चल प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता तुम्हाला बघा. खाली दिलेल्या शृंखलेमध्ये पहिले 15 पदांची बेरीज किती आहे आता मला सांगा. आता सर पद तुम्हाला दिले, पद किती आहे, तर सर पद 15 आहेत. आता सर मी पहिली गोष्ट काय करून टाकतो, तर पद 15 लिहून टाकतो ना वरती, कारण जेवढे पद असतात ते आपण अंशामध्ये लिहित असतो.
तर हो, पद 15 लिहिले. आता पहिला अंक लिहितो सर, तुम्ही पहिला अंक शेवट, इथं अंक कोणता आता काढायचा आहे. आता इथला अंक माहीत नाही ना, इथं कोणता आहे, 15 पद दिले आहेत, पण इथे कोणता हे माहिती नाही ना. मग आता हे आपल्याला काढावं लागेल की नाही, बरोबर. आता चला हे कसं काढायचं हे समजून घ्या. आता बघा, शेवटी आपल्याला 15 पदं दिली असतील, हे 15 बरोबर, आणि अधिक सुरुवात कुठून आहे, तर सुरुवात सर 2 पासून आहे ना. सुरुवात 2 पासून असेल म्हणजे आपण काय करणार, याच्यामध्ये 2 मिळवणार, म्हणजे किती होईल, तर 17. म्हणजे शेवटचा हा पहिला पद आहे, पहिला पद काय, तर हा आहे. तर शेवटचा पद कसा तयार होईल, 1 हा 16 गुणिला हा 17 शेवटचा पद तयार होईल. मग हे समजतंय ना कसं झालं. 15 पदं दिले होते, 15 मध्ये पहिलं आपण मिळवलं, 17 झाले. 17ने 17च्या अलीकडचा हा 16 असेल ना, म्हणजे हा पद शेवटचा असेल. मग आपण इथे काय लिहिणार, इथे फक्त आपण सर इथे लिहिणार सर आपण 17. समजतंय हे 17 कसं काढलं. हां, मग आता बस सर हे 15 आहे आणि हे सर 17 दुनी, तर 17 दुनी सर 34. आता यांना भाग जातो का, तर भाग जात नाही. असं ऑप्शनमध्ये आहे का, तर हो सर, ऑप्शन क्रमांक पहिलंच आहे. आणि प्रश्न कुठं आला, तर MPSC ग्रुप बी प्री 2026 आत्ताच परीक्षा झाली त्याचा हा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं, मागचा गणित तलाठीचा होता, तलाठी 2023 आलेला. म्हणजे सर्व गणित एकच पॅटर्नचे गणित सगळीकडे फिरत असतात, बरोबर. फक्त तुम्हाला ते कन्सेप्ट समजायला पाहिजे. थोडं ते पॅटर्न चेंज करतात बरं का, असं नाही आहे की सेम आहे. MPSCला तर वेगळं आलं, तलाठी होतं वेगळं होतं, सरळ सेवा वेगळं होतं, बरोबर. हे समजतंय. हां, चाल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. चाल, आता ही शेवटची शृंखला आहे. हा शेवटचा गणित, हा गणित मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्कसाठी असेल. इथेच आपण थांबूयात. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत गणिताची तयारी करायची असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे माय विघ्नहर्ता म्हणून. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जावा, डाउनलोड करा आणि माझ्यासोबत तुम्ही गणिताची बुद्धिमत्तेची तयारी करू शकता. जय हिंद, जय